गाईज ही तिचा क्लिप पूर्ण पर्समध्ये शोधला आणि क्लिप बघा ती शोधते. क्लिप दिसत नाही तुला? दिसत नाही का क्लिप? अगं बघ नीट बघ समोरच एकदम काढ ना. सो गाईज वी आर नाव ॲट महालक्ष्मी टेम्पल आणि आम्ही नुकतेच पोचलो आहे. बरीच गरमी आहे. हे बघा ह्यांना बघा स्पॉटेड 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 कबूतर स्पॉटेड कबूतर स्पॉटेड कबूतर. सो येत्या वेळेस आम्ही ह्या स्पॉटवर आम्ही येऊ कबूतरवाल्या. आता आम्ही आलो आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये. सो आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. इथे पण येत्या वेळेसच जाऊया. चिंचा बोरं कैऱ्या खूप खाल्ल्यात. आणखीन मन करते असं स्नेहाचं म्हणणं आहे. तर आता आपण सुटल्यानंतर घेऊया. सुटल्यानंतर बोलते मला कॉलेजची सवय लागली. सुटल्यानंतर घेऊया. सुटल्यानंतर नाही इथून निघाल्यानंतर आम्ही घेऊया आणि खाणार मग आम्ही मस्तपैकी आंबट चिंबट गोष्टी. सो माझा अवतार तुम्ही बघू शकतात. फुल घामाघूम झालो आम्ही सगळे. चलो लेट्स गो नाव. गाईज ह्या पोरीना जिथं चिंचा आणि बोरं दिसतील ना तिथं पहिला पळतायत ह्या दोघी जणी बघा. आणि हिला फोटोज पण काढायचे आहेत चिंचा आणि बोरासोबत. हे आपण हे पण घेऊया स्टार फ्रूट. हे पण एक घेऊया. खूप सुंदर लागतं आंबट छान. हां मी खाल्ले. तुला आवडतं? सब मैं इनको ले रही हूँ व्लॉग में गाइज और मुझे व्लॉग में लेने वाला कोई नहीं है. क्या दिन आहे मेरे पे. वाह गर्दी दिसते बरीच. बट आता आतमध्ये जाऊन बघूया. ते बघा कशी केस मोकळे सोडून चालली आहे स्नेहा. दोघींचं तिने फोटोसाठी केस मोकळे ठेवले पण ती बांधते. गरम होत आहे ना. गाईज बघू शकता तुम्ही इथला परिसर. ते तुला गरम होतं का ना स्नेहा? होत आहे पण तरी पण आमचा कॉन्फिडन्स लेवल बघा. कॉन्फिडन्स लेवल आमचा वेगळाच आहे. वाव कमळ बघ. लोटस लोटस लोटस. गाईज मंदिरात आलो आहे आणि इतकं भारी नशीब आहे ना आमचं. भाई काहीच गर्दी नाही लिटरली मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या. बघा हे बघा बघू शकता तुम्ही. आम्ही भरभर सरसर चालतो एकदम. चला गाईज आतमध्ये फोटो काढायला अलाव नव्हतं म्हणून मी बाहेरून तुम्हाला दाखवते. मला एवढंच शूट करता येते. सो दर्शन खूप छान पद्धतीने झालं आमचं. सो महालक्ष्मीच्या जे मागचं हे आहे डोर तिथून हे कोस्टल ब्रिज दिसतोय गाईज. आणि बघा हे जे पाणी आहे हे पार इथपर्यंत होतं आधी. पूर्ण हे असायचं असं. आता हे सगळं बंद केलं आहे. पहिल्यासारखी महालक्ष्मीला मजा नाही राहिली यार खरंच. चला खाली गाईज. चला 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 चला. सगळे तेच बोलतायत तिथं येऊन. सगळे तेच बोलतायत लिटरली सगळे तेच बोलतायत. सो गाईज आता ना एक किस्सा झाला आहे. आम्हाला खूप जास्त काय म्हणतात हे झालं आम्हाला त्रास झाला ट्रॅव्हलिंगमध्ये आणि आम्ही थकलो आहे. पण आता महालक्ष्मीला आलो आम्ही. सो एक किस्सा झाला आहे छोटूसा. आम्ही इथे बसलो आहे चिलपिल करत सगळेजण. आता मरीन्सला जायचं हाजी आलीला जायचं मग मरीन्सला जायचं. त्याच्यामुळे ती तयारी सुरू आहे प्रिपरेशन सुरू आहे. त्यांचा मेकअप शेकअप सुरू आहे. सो इथे एक छोटासा किस्सा झाला. तर किस्सा माहिती आहे का काय? दीदी बोलली की इथे ना फिरण्यासाठी ना गाडी वगैरे पाहिजे असं आणि त्याच्यात पाणी पाहिजे. तर मी बोललं लवकरच आपण ते पण काम करूया. ड्रायव्हिंग मी करणार आणि माझ्या बॅकसीटला हे सगळे बसणार. तर मी जेव्हा बोलले ड्रायव्हिंग मी करणार आणि बॅकसीटला सगळे बसणार. तर श्रावणी काय बोलते दीदी तुझ्या बाजूच्या सीटवर मी बसणार. स्नेहा बोलते नाही तुला त्या ह्याच्यावर बसवणार टपरावर.
गाडीच्या छप्परवर बसवणार, नाहीतर बोनेटवर बसवणार. तिला बोनेटवर एक सीट लावून घेणार. ते नाही काय आउट ऑफ इंडियाला नाही का ते बेबी सीटर, बेबी कार सीटर, बेबी सीटर ना, तसं बोनेटला लावून घ्यायचं आणि तिला बसवायचा. सो असा एक छोटासा किस्सा झाला आहे. आणि माझं खरंच ड्रीम आहे, मी गाडी ड्रायव्हिंग करायची आणि माझ्या फॅमिली मेंबर्सने माझ्या बॅक सीटवर बसायचं कारमध्ये. सो माझा ड्रीम लवकरच मी सक्सेसफुल, हां, स्वामीच्या कृपेने, देवाच्या कृपेने लवकरच हे ड्रीम मी सक्सेसफुल करणार आहे. गाईज, ही तिचा क्लिप पूर्ण पर्समध्ये शोधला आणि क्लिप बघा. क्लिप दिसत नाही तुला? दिसत नाही का क्लिप? अगं बघ, नीट बघ, समोरच एकदम. काढ ना स्नेहा, हात काढ, हात काढ. तुझ्या तोंडाला काय नाही स्नेहा? क्लिप शोध. शोध शोध, लवकर शोध. मॅडम चालल्यात. लुक हिअर. गाईज, महालक्ष्मीचं दर्शन झालं. आता आम्ही निघालो हजी आलीला. तिथे छान व्ह्यू असेल पाण्याचा. इथे तर काही व्ह्यू नव्हता महालक्ष्मीला. आधी समुद्र पूर्ण पायऱ्यांपर्यंत असायचं, पण आता ते नाही आहे, तसं नाही आहे. सो लेट्स सी. आम्हाला तिथे छान व्ह्यू मिळाला तर आम्ही तो व्ह्यू कॅप्चर करणार आहोत. फोटोज काढणार आहेत खूप सारे. चला बघूयात. आता ऑलमोस्ट 5 वाजत आलेत. 5 वाजता हजी अलीला जाणार आणि मग तिकडून मरीन्स आणि मग चौपाटी, गिरगाव चौपाटी. सो चला, लेट्स गो. सो गाईस, फायनली आम्ही हजी अलीला आलेलो आहे. तुम्हाला व्ह्यू बघून कळतच असेल, एवढा सुंदर व्ह्यू आहे इथला. भाई साब, फुल व्ह्यूची दिवाणी झाले मी आता आम्ही. आणि हवा इतकी सुंदर सुटली आहे ना भाई. हा 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 हा, काय सांगावं आता तुम्हाला. हजी अलीला एकच येण्याचं कारण आहे म्हणजे हे पाणी यार. हे पाणी म्हणजे अफलातून आहे, लाजवाब, लाजवाब. सो माझी गँग मागे आणि मी थोडी पुढे आले शूटसाठी. बघा हवा किती सुटली, माझे पूर्ण केस उडत आहेत, माझं सगळं उडतंय. अशी हवेत एकदम. सो खूप भारी वाटतंय. आणि आता ह्यांचा आधी प्लॅन होता की पाणी जर जास्त असेल तर पाण्यात उतरायचं नाही आहे, पण आता ह्यांचा असा प्लॅन झाला आहे की पाणी बघून ह्यांना पाण्यात उतरायचं मन करते. सो लेट्स गो, बघूयात कसं होईल ते. चलो गाइज, स्ट्रगल देखो, स्ट्रगल इज रियल. कुछ भी बोलो. सो आम्ही आता निघालोय जायला. भाई साब, मी आता पडली असते. ती नाही येत, ती कुठं बसली? चल चल चल, एन्जॉय करा. चला चला. दीदी येत नाहीये. सो आता आम्ही चाललोय. जा नेऊन दे, जा नेऊन दे लवकर. स्नेहाला काहीच सुधरत नाहीये पाणी बघून, आणि स्नेहा पागल झाली आता पाणी बघून. हळू हळूहळू जा. सॉक्स काढा, सॉक्स. ती ती तिथे ती कुठे गेली का? बघ, शोध तिला, शोध. ती बोलती मेरे से कंट्रोल नाही होणार. ए बा आली समोरच आहे तुझ्या ती. ही बघ, जा लवकर की देऊन तिला पाणी. ही बघा आम्ही किती स्ट्रगल करून चाललोय गाईज. श्रावणीला पकड, तूच काय चाललीस पुढं. ए पोरी, पर्स पण नेऊन दे जा. हे घे, हे घे, हे घे. मला नकोय. जा श्रावणी, पर्स नेऊन दे. पाण्यात भिजलीस तर मग तुला हे होईल. दोन्ही पण दे आणि तुझं वॉच पण काढून या. स्ट्रगल बघा, स्ट्रगल. इतके शार्प स्टोन्स आहेत ना हे दगड. ब्लॉगर हिअर गाईज. हा ना, बघा ना स्ट्रगल किती आहे आमचा.
ए ह्या पाण्यात काढायचं का फोटोशूट? ओके गाईज, तुम्हाला हे कळते का काय? दिस इज हे ऑयस्टर काय बोलतात ह्याला, मला लक्षात नाही येते. बघा किती फोडून टाकलेले, हे आपण खातो ना कोळी लोक. वाव, काय बोलतात ऑयस्टरला यार, मला लक्षात नाही येते. तिसऱ्या वाटतं, हां तिसऱ्या ह्या शिंपल्या. चला स्ट्रगल. ए काय एवढ्याच पुढे का? ए थोडं चला ना पुढं. सॉरी पटापट काढा. किती इथं शिंपल्या त्या तिसऱ्या आहेत. बाप रे बाप. बघा तुम्ही व्ह्यू बघू शकतात मागचा. आणि इथे फोटोशूट चालू आहे. चला लेट्स गो गाईज. आय एम सो एक्साइटेड नाउ. ये गाईज, फोन सांभाळा आपला, अदरवाईज इट विल फेल डाऊन इन टू द वॉटर. कसलं सुंदर वाटतंय ना. चला मी ब्लॉगिंगच करते. हे लोक एवढे एक्सायटेड आहेत ना, मला विसरून गेले ते लोक. स्ट्रगल खूप आहे यार. गाईज तुम्ही इथे बघू शकतात मॅडमला. शी इज द आर्ट अँड दिस इज हर आर्टिस्ट. शूट चालू आहे, शूट. आणि ही पक्की एक नंबरची ना ही आहे. स्पॉट बघा कसा शोधून काढलाय तिने. मागे मस्त पाणी, गॉगल आणि मस्त असं एकदम डॅशिंग हा डॅशिंग. बघा हाय. सो व्ह्यू तुम्ही इथे बघू शकतात. लहान मुलांपर्यंत मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करतायत. सो गाईज मस्तपैकी आम्ही मस्त फोटोज काढलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय सांगत होती मी, सॉरी मी विसरले. सो सॉरी गाईज. सो फोटोज काढलेत मस्तपैकी आणि छान पद्धतीने एन्जॉय केला आम्ही इथला व्ह्यू. आम्ही इथे व्ह्यू एन्जॉय करायला आलो होतो आणि जे की आम्हाला मनासारखं व्ह्यू झालं. आता वी आर गोईंग टू मरीन्स अँड देन वी आर गोईंग टू चौबारी. येस, सो एन्जॉय तुम्ही पण आमच्यासोबत करा. आम्ही पण करतो, तुम्ही पण करा. आणि तुम्हाला माहिती आहे इथे ना कोस्टल ब्रिज आहे. जे मुंबईकर आहेत त्यांना माहिती असेल की आता हे ब्रिज पाण्याचं एक जे आहे ते बंद केलं होतं. सो अशा प्रकारे काहीतरी आहे व्ह्यू, तुम्ही इथे बघू शकतात. आणि दीदी आली नव्हती ॲक्च्युली आतमध्ये, कारण तिला खूप पाण्याची भीती वाटते. खूप भीती वाटते. हां, आमच्यासोबत लास्ट टाईम सीन घडला होता. असाच समुद्र शांत होता, आम्ही फोटोज काढायला गेलो आणि अचानकपणे लाटा यायला लागल्या, भरती यायला लागली. एकदम लाटा जोरजोरात यायला लागल्या आणि आम्ही पुरते बुडालच होतो इन शॉर्ट बोलायला गेलं तर. सो आज आम्हाला तसं काय झालं नाही आहे आमच्यासोबत. आम्ही हिचं नुसतं कॉलवर कॉल चालू होते दीदीचे की तुम्ही कधी येणार, लवकर या बाहेर, लाटा येतात यार. किती भीती नाही, असं घाबरायचं नसतं असं. गाईज इथे फॉरेनर्स पण येत आहेत व्ह्यू एन्जॉय करायला. सो बघा हे लोक ना, ही स्नेहा तर ना नुसतं केस सावरूच परेशान आहे. केस सावरूच परेशान आहे. सो अय्यो ते बघ. सो गाईज चला आता जाऊया. सो गाईज वी आर ॲट मरीन लाईन स्टेशन. आता आम्ही इथून मरीन्सला जातो आहे आणि लेट्स सी आता तिथला व्ह्यू कसा आहे. सनसेट व्ह्यू दिसणार आहे मस्तपैकी. एन्जॉय करणार आहेत आम्ही. खूप दमायला झाले, खूप थकलो लिटरली. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून फिरतो आहे, आता 7 वाजले संध्याकाळचे. सो चला बघूयात. चला मग जाऊया. गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत. सो एक्सायटेड. खूप मजा येते आणि खूप भारी वाटते. ते माझ्या मागे बघू शकतात. दिस इज द स्पॉट. सकाळपासून आम्ही वाट बघतो इथे येण्यासाठी, इथे फोटोज काढण्यासाठी. इतका सुंदर व्ह्यू झाला इथला. सनसेट पॉईंट दिसतो आम्हाला आणि ह्याच्याच बाजूला वानखेडे स्टेडियम पण आहे. सो चला आता मस्तपैकी आम्ही फोटोज काढतो. मी इंस्टाग्राम पेजवर माझ्या पोस्ट करेन. सो चला बाई, कसलं भारी वाटतंय. मी ह्या व्ह्यूला ॲक्च्युली 3 वर्ष वेट केले बघण्यासाठी. मुंबईत राहून मी इकडे येत नाही बघा.
काय आहे ना. आणि हे पुणेकर मुंबईला आलेत हे व्ह्यू बघण्यासाठी. सो आता आम्ही एन्जॉय करतो हा व्ह्यू. चला तुम्हाला नंतर भेटते. बाय बाय. तुम्ही बघू शकतात गाईज कसलं भारी वाटतंय ना. आणि खूप हवा सुटले, खूप छान हवा चालू आहे. सब बिझी आहे शूट करने में. आय हाय सुंदर नजारा आणि शांतपणे इथे बसायचं मस्त हा सुंदर नजारा बघत. सो गाईज मस्त आमचं फोटो सेशन झालं आहे. आता आम्ही ते चिल करतो आहे मरीन ड्राईव्हवर. सो चला आपण माझ्या बहिणींशी बोलूया, थोडा एक्सपिरियन्स विचारूया त्यांचा. हॅलो गाईज. हॅलो. कसं वाटतंय? छान वाटतंय. दमलेलो आता. ॲक्च्युलीमध्ये ती जे बोलते ते तुम्हाला ऐकायला येत नसेल म्हणून मी तुम्हाला फ्रंटमध्ये सांगते व्यवस्थित. सकाळपासून आम्ही जे दमलो आहे ते आता इथे येऊन आम्हाला छान रिलॅक्स वाटतं आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे. फायनली आम्ही इथला व्ह्यू एन्जॉय करायला आलेलो आहोत. आणि आता थोडा वेळ बसतो आणि मग नंतर इथूनच डायरेक्ट चर्नी रोड गाठायचं आणि चर्नी रोडहून आम्ही डायरेक्ट जाणार गिरगाव चौपाटीला. ही बघा नखरे, हे आमचा छोटा पॅकेट आहे, छोटा पॅकेट. सो गाईज चर्नी रोड स्टेशनहून आता आम्ही गिरगाव चौपाटीवर आलो आहे. फायनली आलो आहे एकदाचं, कसं ना कसं तरी आलो आहे आम्ही. आता वाजलेत पाणी पडलं माझ्या डोक्यावर. आता वाजलेत 8 आणि आम्ही गिरगाव चौपाटीवर आलो आहे. गिरगाव चौपाटी कुठे माहिती आहे का तुम्हाला? जिथे लालबागचा राजाचं विसर्जन होतं गिरगाव चौपाटीवर. आता थोडंसं ब्लर येतं आहे व्हिडिओज. जागा आहे का? चला. पब्लिक तर आहे बरीच. वाव फायनली पोचलो यार. मला ना फिरायला खूप आवडतं, एक्सप्लोर करायला खूप आवडतं. तर कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही कुठं जात असाल तर मी पण येते. काय झालं हे बघा इथे ना सगळ्यांना माझ्या मागे ना, माझ्या मागे बघू शकतात पूर्ण खाऊचं सेक्शन आहे, खाऊ गल्ली. आता आम्ही पेटपूजा करतो आणि मग फोटो काढूया. ऐका ना पोरींनो, पहिलं आपण खाऊया सगळे एका साईडला छान बसून. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. चला खाऊया आपण पहिला आणि नंतर मग एन्जॉय करूया. हवं तर आम्ही भिजू पण थोडंफार. शांत वातावरण आहे मस्तपैकी. चला आधी पेटपूजा मग कामदूजा. सो गाईज बघा इथे अरेंजमेंट कशी आहे. सो आम्ही इथे पावभाजी खायला आलोय. हे बघा पावभाजी. व्ह्यू बघू शकता तुम्ही इथे. पण फोटोज मनासारखे काढले ना. बघा गाईज ही काय बोलते मला. हाजी आईला खूप टाइमपास केला बोलते, पण फोटोज आम्ही मनासारखे काढले ना. मी फोटोज पटकनच लवकरच इंस्टाग्रामच्या पेजवर पोस्ट करणार आहे. सो बघा, कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलला. सो आता आम्ही इथे चौपाटीवर आलो आहे पावभाजी खाण्यासाठी. चौपाटीची पावभाजी म्हणजे अफलातून एक नंबर. सो मी तुम्हाला दाखवते. मी असे काय शब्द यूज केले ना की ही लगेच मला बघते. कारण मी खूप शुद्ध मराठी बोलते. आय लव्ह टू स्पीक इन शुद्ध मराठी. ओके. सो चला मी तुम्हाला दाखवते. मराठी बोलतो पण मी शुद्ध शब्द यूज करते ना. तू मराठी बोलतेस पण तू शुद्ध नाही बोल. मी शुद्ध शब्द यूज करते. बघते. खरं सांगू मला मराठी प्रॉपर येतच नाही. ठीक आहे चालेल, काय नुसतं पावभाजीच नाही खाणार आहे गाईज आम्ही. अजून काय काय खाणार आहे तो तुम्हाला दाखवणार, पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. गाईज बघा मस्त बटरचे लतपत पाव आणि भाजीमध्ये बघा किती भारी बटर असं टाकले. वा 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 वा. गाईज बघून काय वाटतंय? यम्मी. क्रेविंग होतं ना खूप. हां टेस्ट करा आता, सांगा. छान आहे. छान आहे. कसं आहे काय आम्हाला ह्याच्याहून काय नाही, आम्हाला पोट भरतं आहे ते महत्त्वाचं आहे. तू खाल्ली, कशी वाटली तुला? जेन्युइन रिव्ह्यू दिला. काहीच टेस्ट नाही म्हणते, बट ठीक आहे चला, आम्हाला पोट भरण्याशी मतलब आहे गाईज. नुकतंच आम्ही पावभाजी खाल्ली आहे. जेन्युइन रिव्ह्यू देते. द पावभाजी वॉज व्हेरी बकवास. जेन्युइन रिव्ह्यू आहे.
जशी पावभाजी पाहिजे तशी पावभाजी नव्हती ती टेस्टला. आम्हाला जबरदस्ती आमच्या शॉपवर या, आमच्या स्टॉलवर या असं म्हणाले ते लोक आणि आम्ही डोळे झाकून विश्वास केला अशा लोकांवर. आणि पावभाजी एकदम थर्ड क्लास होती. जरासुद्धा हायजीन मेंटेन नव्हतं. तरी पण आम्ही डोकं लावलं. आम्ही एकच प्लेट मागवली पावभाजी चौघींमध्ये आणि आय मीन 2 प्लेट मागवली आणि आम्ही 2 प्लेट घेतलं 4 जणींमध्ये. जेन्युइन रिव्ह्यू आहे खरंच. मी तुम्हाला एक सांगते, जर तुम्ही अशा ठिकाणी कुठे जात असाल क्राऊडेड एरियामध्ये तर प्लीज जंक फूड खाताना काळजी घ्या. एकच प्लेट मागवा, आधी टेस्ट करा, आवडली तर ठीक आहे, मग तुम्ही अजून मागवा. जर आवडली नसेल तर तुमचे पैसे वेस्ट ऑफ मनी आहे, सिरियसली सांगते मी तुम्हाला. आता आम्ही दुसऱ्या स्टॉलवर जातो काहीतरी वेगळं खायला. सो चलो लेट्स गो. पावभाजी ॲक्च्युली ती दिसताना खूप टेम्पटिंग दिसत होती बट खाण्यामध्ये बिलकुल पण बेस्ट नव्हती. सो आता आम्ही पाणीपुरी वगैरे ट्राय करतो. चलो गाईज, आता आम्ही खरं रिव्ह्यू देणार आहेत. आम्ही आता सँडविच ऑर्डर केला आहे आणि एकच ऑर्डर केला आहे यावेळेला. तुम्ही इथे बघू शकता, एकच ऑर्डर केला आहे. टेम्पटिंग दिसायला तर दिसतो. आता खाण्यासाठी कसं आहे हे बघूया. चला आता जेन्युइन रिव्ह्यू हा, एकदम जेन्युइनवाला. आणि सगळ्यांकडून आम्ही रिव्ह्यू घेतो. गिरगाव चौपाटीला होतो आम्ही आता सध्या. टेस्ट कर ना, करा टेस्ट करा. ठीक वाटतोय? ओके चला, हा जेन्युइन रिव्ह्यू याचा आणला आहे. ठीकठाक वाटते म्हणजे खाऊ शकू आम्ही. तुझं सांग. एवढा नाही आहे ना, बघा. प्रत्येकाचे आता चोचले वेगवेगळे असतात, आपण त्याला तरी काय बोलू शकत नाही. पण ॲक्च्युली ह्याच्यापेक्षा बेटर आपण आपल्या घरी बनवू शकतो असं मला वाटतं आहे. माझं हे जेन्युइन मत आहे. माझं खरंच जेन्युइन मत. मी खूप छान शेफ आहे, मी खूप छान कुकिंग करते. आणि आता बघूया, तुम्हाला मी रेट सगळे सांगेल कसं आम्ही ते काय घेतलं आहे. खाना. सो गाईज, एक्सपिरियन्स खूप बॅड होता, खूप बेकार एक्सपिरियन्स होता इथला चौपाटीच्या खाऊ गल्लीचा. मी माझ्या ऑलरेडी सांगितलं छान नाही आणि आम्हाला पण माहिती आहे, पण हे लोक आलेत म्हणून आम्ही चल. सीन काय झाला मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. आम्ही इथे चौपाटीला आलो. आम्ही आत्तापर्यंत जेवढं पण फिरलो ना खूप भारी वाटलं. पण चौपाटीला आम्ही जसं आलो ना तसं आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही ठरवूनच आलेलो की इथली पावभाजी टेस्ट करायची. ठरवून आलेलो आम्ही. फायनल आमचं होतं सगळ्यांच्या चौघींचं मिळून. मग पावभाजी खाल्ली तर पावभाजीच्या टायमाला पण आम्हाला खूप बॅड एक्सपिरियन्स मिळाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर आम्ही सँडविच ऑर्डर केला. सँडविच पण नॉट टू गुड टू ईट. खूप जास्त एक्सपिरियन्स बॅड होता. 100मधून रिव्ह्यू 50मधून द्यायला सांगितलं तर जर 10मधून जर रिव्ह्यू द्यायला सांगितलं ना तर मी इथं म्हणेन 1% पण इट वॉज नॉट गुड. गाईज हे बघा कसलं भारी वाटतं यार. आहा, अरे गाईज फायनली आमचं काय म्हणतात गिरगावची जो क्रेज होता ना तो फायनली आमचा असा लो झाला आहे. लो म्हणजे तुटला आहे पूर्णपणे. वी ब्रोक्ड अप ओवर इयर बिकॉज सगळ्यात बेकार एक्सपिरियन्स होता. व्हेरी बॅड एक्सपिरियन्स वी गॉट ओवर इयर. वी डिडंट इवन क्लिक अ सिंगल फोटो ऑल्सो ओवर इयर बिकॉज इथे येऊन वाईब खूप बेकार आल्यात आम्हाला. ॲक्च्युली खाऊ गल्ली बेकार होतं खूप. पण जर तुम्हाला बीचवर यायचं असेल, हे इथल्या चौपाटीवर यायचं असेल तर तुम्हाला सकाळच्या वेळेलाच तुम्हाला बरं पडेल कारण फोटोज त्यावेळेला उत्तम निघणार आहेत. माझ्या फोनचा कॅमेरा नाईट व्ह्यूमध्ये बेकार आहे. माझ्या फोनची काय बोलतात इन्सर्ट मी स्वतःच करते आहे. आणि श्रावणीने शूज घातलेत गाईज. माझे सगळ्यात जास्त आता हाल होणार आहे घरी जाऊसपर्यंत. शूज घातले. तिला मी सकाळीच बोलले होते श्रावणी शूज घालू नकोस कारण आपल्याला चौपाटीवर जायचं आहे. पूर्ण पाय आपले हे होणार आहेत.
आता तिने ते मातीचे जे सँड आहे ना त्याचे पाय घेऊन तिने ते बुटात पाय कोंबलेत आणि आता तिच्या बुटामध्ये पूर्ण माती माती झाली आहे. असं वाटतं विदाऊट शूज चालते कारण एवढी माती झाली आहे शूजमध्ये. खूप माती. तुला ते वॉश करावं लागतील घरी गेलं. वॉश सोड, मम्मा मला मारणार आहे. ही मार खाणार आहे तिच्या मम्मीचा आज. सो चला, अशा प्रकारे आमचा गिरगाव सोडून बाकी सगळा एक्सपिरियन्स खूप बेस्ट होता. गाईज ब्लॉग एंड करते. कमॉन चला, ब्लॉगमध्ये लास्ट टाईम. सो आय एम ब्लॉगिंग सॉरी घरी एंड करू. ठीक आहे चला, घरी एंड करूया. घरी एंड करूया. सो चला, आता आम्ही घरी निघालो आहे. जवळपास किती वाजलेत? 8:30 वाजून गेले असतील ना. 8:30, 8:40. ओके. सो जवळपास 8:45 वाजलेत आणि आता आमची गर्ल्स ट्रिप छान पद्धतीने पार पडली. आता आम्ही चर्नी रोड स्टेशनहून डिरेक्ट आमच्या घरी जाणार आहोत. सो चला. गर्ल्स डे आउट, कजिन्स गर्ल्स डे आउट. सबसे बड़ी गंदगी हमारे पैर में बैठ गई है. हिचे पाय बघा, दाखव. असं हे कर ना, असं कर, असं कर. आणि हिच्या बुटाच्या आतमध्ये सॉरी तुझे दाखव दीदी पाय. हिचे एवढे नाही झालेत, आमच्या बघा भिकाऱ्यासारखे झालेत. सो गाईज, आम्ही घरी पोचलो आहे. साधारणपणे 11:15 वाजत आलेत. आम्ही 11:10लाच पोचलो होतो. जेवण फ्रेश होऊन जेवण केलं आणि आता 11:15 वाजलेत. सो खूप जास्त थकलो आहे आम्ही. बघा ह्या पोरी कशा पडल्यात, हे बघा, हे बघा. सो चला गाईज, बाय बाय. मी ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉगला माझ्या लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, लिव्ह लाफ अँड लव. आणि हां, प्लीज ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमची मजा मस्ती कशी वाटली हेही कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.